नमस्कार, मी अजित चव्हाण। 17 नोव्हेंबर बाळासाहेब ठाकरेंचा हा दुसरा स्मृती दिवस। बाळासाहेबांच्या नंतर ठाकरेंचं नेमकं काय चाललंय याचा आढावा घेत असताना पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते स्वाभाविकच उद्धव ठाकरे यांचं। पण सध्या त्यांचं काय चाललंय हे शिवसैनिकांनाही पडलेलं एक कोड आहे। प्रगल्भतेचा अभाव, वैचारिक गोंधळ, धरसोड भूमिका यामुळे बाळासाहेबांचा शिवसैनिक मनापासून दुखावला गेलाय। उद्धव ठाकरेंना लेन्समधून त्यांना जे हवं ते अचूक टिपता येतं। त्यांची फोटोग्राफी भल्या भल्यांना प्रेमात पाडणार। कॅमेऱ्याच्या शटर स्पीड आणि अपर्चरचं गणित त्यांना अचूक जमतं। पण तेच कौशल्य राजकारणात लावताना त्यांची पुरती दमछाक होते। विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंमधला राजकीय प्रगल्भतेचा अभाव, वैचारिक गोंधळ, धरसोड भूमिका, व्यूहरचना आखताना होणाऱ्या चुका हे सगळं ठसठशीतपणे समोर आलं। लोकसभा निवडणुकीनंतर खरं तर शिवसेनेसाठी सुहाना सफर और ये मौसम हसी असंच वातावरण होतं। लोकसभेत मोदींच्या छत्रछायेखाली शिवसेनेचे तब्बल 18 खासदार निवडून आले। त्यामुळे त्यावेळची परिस्थिती झाकली मूठ 1.25 लाखाची अशीच होती। उद्धव यांच्या नेतृत्वाचा खरा त्यांच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरणार होता। त्याचवेळी उद्धव यांनी सर्वात मोठी आणि पहिली चूक केली ती बालहट्टाच्या नादी लागून। मिशन 150 हा त्यांच्या चिरंजीवांचा हट्ट। उद्धव ठाकरे या बालहट्टाच्या नादी लागले आणि राजकीय शहाणपणा गमावून बसले। भाजपच्या नेत्यांशी चर्चेला शिवसेनेकडून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठवण्यात आलं। ती होती उद्धव यांची दुसरी मोठी चूक। खरं तर रंगशारदामध्ये आप देने वाला नहीं आप लेने वाले हो असा सणसणीत टोला उद्धव यांनी भाजपला हाणला। त्यावेळी तमाम शिवसैनिकांची छाती अभिमानानं फुलली होती। पण शिवसेनेच्या या ढाण्या वाघानं पुढच्या काळात बाळसं धरायचं सोडून त्याचं राजकीय वजन घटतच गेलं। अमित शहा मुंबईत आल्यावर मातोश्रीवर जाणार की नाही याची चर्चा सुरू असताना उद्धव यांनी अमित शहांना फोन केला आणि अर्धी लढाई तिथंच हरले। निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवावी लागते हे जणू उद्धव ठाकरेंच्या गावीच नव्हतं। भाजपच्या थेट केंद्रीय नेतृत्वाची अफजल खानाशी केलेली तुलना एक दिवस आपल्यालाच वाघनखांसारखी बोचेल याचं जराही भान त्यांना नव्हतं। काही झालं तरी दिल्ली पुढे झुकणार नाही, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्ली ठरवणार नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्यांचे शिलेदार दिल्लीला पाठवले। शपथविधीला जाणार नाही म्हणणारे दिल्लीच्या एका फोनवर शपथविधी कार्यक्रमात भाजप नेत्यांच्या शेजारी बसलेले दिसले। केंद्रीय मंत्रिमंडळासाठी एलिट क्लासमधल्या अनिल देसाईंचं नाव पुढे करून उद्धव यांनी शिवसैनिकांचा आणखी रोष ओढावून घेतला आणि एवढं करून पुन्हा अनिल देसाईंना दिल्लीचं रिटर्न तिकीटच काढावं लागलं। सत्तेत भाजपला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून जो अभूतपूर्व गोंधळ झाला त्यावरून बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक मनापासून दुखावला। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपला पाठिंबा देणार किंवा काहीही झालं तरी आम्ही सन्मानानं विरोधात बसणार यापैकी एक निर्णय निकालानंतर झटकन घेऊन टाकायला हवा होता। शिवसेनेच्या या सावळ्या गोंधळाचा फायदा राजकारणातल्या चाणाक्ष काकांनी घेतला आणि पॉवर गेमची खेळी केली। विरोधी पक्षनेता जाहीर झाला तरी शिवसेनेचा 2 दगडांवर पाय आहे। अजूनही सत्तेबद्दल शिवसेना प्रचंड आशावादी किंबहुना आशाळभूत आहे। खरं तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं स्वबळावर खणखणीत 63 आमदार निवडून आणले। उद्धव यांचा परफॉर्मन्स वाईट नक्कीच नाही हा निष्कर्ष यावरून काढता येतो। शिवसेनेची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे संघटना। बाळासाहेबांच्या निधनानंतरही संघटना जपण्यात आणि पक्षबांधणीत उद्धव ठाकरेंना 100 पैकी 95 मार्क नक्कीच देता येतील। खरं तर 63 आमदारांच्या जीवावर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रभर छाती फुगवून चालायला हवं होतं। 1985 साली शिवसेनेचा एकमेव आमदार छगन भुजबळ निवडून आले होते। एकाच आमदाराच्या जीवावर त्यावेळी बाळासाहेबांचा दरारा जबरदस्त होता। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव लावल्यावर उद्धव यांची बाळासाहेबांशी तुलना तर होणारच। कणखरपणा हे बाळासाहेबांचं दुसरं नाव, तर डळमळीतपणा हा उद्धव यांचा स्थायी भाव। बाळासाहेबांच्या वेळीही पक्षात लोकशाही अभावानच होती, सगळा हुकुमशाही कारभार। पण बाळासाहेब नेत्यांशी सल्लामसलत करून झटकीपट निर्णय घ्यायचे।
उद्धव यांची गोची होते ती त्यांच्या अष्टप्रधान मंडळामुळं. त्यांच्यातच गट तट असल्यामुळं कोणत्याही क्षणी पक्ष फुटेल या भीतीच्या ओझ्याखाली शेवटच्या क्षणापर्यंत शक्य तितकं कोंबडं झाकण्याचाच प्रयत्न केला जातो. राजकारणात थोडेफार अपमान गिळावे लागतात. त्याचा बदला थोड्या काळानं अचूक टायमिंग साधत घ्यायचा असतो. पण ज्या राजकीय व्यावहारिक आणि धूर्तपणामध्ये भाजपनं मास्टरी केली आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे गमभन गिरवतानाही चाच पडताना दिसत आहेत. बरोबर 1 तापापूर्वी याच उद्धव ठाकरेंचा महाबळेश्वरात खऱ्या अर्थानं राज्याभिषेक झाला होता. 12 वर्षांनी आजच्या तारखेला उद्धव यांचा मुक्काम महाबळेश्वरातच आहे. 12 वर्षात आपण काय गमावलं आणि काय कमावलं याचा विचार उद्धव ठाकरे यांनी शांत डोक्यानं करावा. महाबळेश्वराच्या साक्षीनं किमान झटकन निर्णय घेण्याचा आणि त्या निर्णयावर ठाम राहण्याचा विडा तरी नक्कीच उचलावा एवढीच अपेक्षा. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. उद्धव ठाकरेंच्या गोंधळामुळं आज शिवसैनिकाला प्रकर्षानं आठवण येते ती बाळासाहेबांची. आज बाळासाहेब असते तर ही चर्चा शिवसैनिकांमध्ये नव्यानं सुरू झाली आहे. बाळासाहेबांसारखं नेतृत्व होणे नाही असाच सूर शिवसेनेतून ऐकायला मिळतोय. जर बाळासाहेब असते तर आज हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. याला कारण आहे आजची राजकीय परिस्थिती. शिवसैनिक प्रचंड अस्वस्थ आहे आणि यावेळी त्याला प्रकर्षानं आठवण येतेय ती बाळासाहेबांची. बाळासाहेबांचं नेतृत्वच तसं वादळी होतं. एक घाव 2 तुकडे करत झटकन निर्णय घ्यायचा. मग तो टोकाचा असला तरी त्याचे जे परिणाम दुष्परिणाम होतील त्यांना अंगावर घेण्याची पराकोटीची तयारी. बाबरी मशीद पडल्यानंतर जबाबदारी घेताना भाजप बिचकलं होतं. पण बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे हे धाडस दाखवणारे एकमेव बाळासाहेब होते. बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्तचं नाव आल्यावर सारा देश विरोधात असताना द रायझिंग स्टार म्हणत बाळासाहेब त्याच्या पाठीशी उभे राहिले. प्रतिभाताई पाटील किंवा प्रणब मुखर्जी यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देतानाही तोच करारी आणि ठामपणा. अशा अनेक उदाहरणांसह इतिहास साक्ष आहे. पण ती धमक किंवा ती जरब आज उद्धव ठाकरेंमध्ये नाही ही वस्तुस्थिती आहे. पंचवीस वर्षांची युती तुटली. त्यानंतर उद्धव ठाकरे ही परिस्थिती कशी हाताळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे या शिलेदारांनी युतीची मुहूर्तमेढ रोवली. हिंदुत्वाच्या धाग्यानं शिवसेना भाजप एकत्र आले. शिवसेना भाजपच्या संसारात अनेक वेळा खटके उडाले, टोकाचे प्रसंग आले. पण बाळासाहेबांचा देशातला दबदबा, आदरयुक्त भीती, बाळासाहेबांचा एकंदरीतच करिश्मा आणि महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्याला माया लावण्याचा विलक्षण प्रेमळ स्वभाव. त्यामुळे युती तोडण्याबद्दल ब्र उच्चारण्याची कधी कुणाची हिंमतही झाली नाही. 2004च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचं पवईतल्या रेनेसान्स हॉटेलमध्ये प्रीतिभोजन झालं. त्यावेळी बाळासाहेबांना त्यांचं निमंत्रण द्यायला भाजप विसरलं. गवगवा झाल्यावर बाळासाहेबांना आमंत्रण धाडण्यात आलं, पण भाजपचं जेवण मला पचत नाही, मी जाणार नाही, अशा शेलक्या शब्दात बाळासाहेबांनी भाजपवर निशाणा साधला होता. आता काळ बदलला. वाजपेयी अडवाणींचा जमाना गेला आणि मोदी आणि अमित शहा कारभारी झाले. तर बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंचा राज्याभिषेक झाला. या बदललेल्या परिस्थितीत भाजप नेतृत्व स्ट्रॅटेजिक निर्णय घेत मोजून मापून पावलं टाकतंय. पण निर्णय घेताना उद्धव यांची प्रचंड दमछाक होतीये.
महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही आणि महाराष्ट्रात काय होणार हे दिल्ली ठरवणार नाही असं ठासून सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्यांचेच शिलेदार दिल्ली दरबारी मंत्रिमंडळाच्या चर्चेसाठी पाठवले. आता नाही तर कधीच नाही याच भूमिकेवर उद्धव ठाकरे युती तोडल्यापासून ठाम राहिले असते. पाठिंबा देणार नाही हे ठासून सांगितलं असतं तर भाजपची कोंडी झाली असती आणि राष्ट्रवादीशी सलगी करणाऱ्या भाजपला ठोकून काढत शिवसेनेला आपली प्रतिमा आणखी कणखर करता आली असती. काळाची पानं पुढे जातात तसं नेतृत्व बदलणार हा काळाचा रेटा आहे. पण मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं वारंवार सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी एकदा खरंच आज बाळासाहेब असते तर हा प्रश्न एकदा स्वतःलाच विचारून पाहावा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आमचा विशेष कार्यक्रम आपण बघताय. ठाकरेंचं चाललंय काय? नुकतीच दादरमध्ये एक भेट झाली. या भेटीमुळे साहजिकच चर्चा सुरू झाली. काही दिवसांपूर्वी ज्यांनी निवडणुकीत एकमेकांची साल्टी काढली त्यांचीच ही गळाभेट होती. पहा. कृपया डोळे चोळू नका. मनसैनिक आणि शिवसैनिकांनो, मन घट्ट करा. कदाचित ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतील. आम्ही दाखवणार आहोत ती कुठलीही संग्रहित दृश्य नाहीत, तर गुरुवार दुपारी 12:45 ही ताजी दृश्य आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित आमदार आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी कृष्णकुंजवर आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर आशिष शेलार यांनी कृष्णकुंजची केलेली ही बहुधा पहिलीच वारी. सुमारे 1.25 तास आशिषराव आणि राज साहेबांची मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये काय झालं ते त्या दोघांनाच माहीत, कारण आम्ही बूम पुढे केल्यावर दोघांनीही बोलायला नकार दिला. पण माध्यमांच्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये एकत्र दिसतील याची काळजी दोघांनीही आवर्जून घेतली. आता दोघांची भेट झाली म्हणजे चर्चा तर होणारच, किंबहुना ती चर्चा व्हावी यासाठीच ही भेट असू शकते. सध्याच्या परिस्थितीचा लेखाजोखा मांडला तर राज ठाकरेंना शिवसेनेशी सलगी नको आहे आणि दुसरीकडे भाजपला सतत शिवसेनेला दबावाखाली ठेवायचंय. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. या न्यायानं मनसे आणि भाजपनं शेकहँड करायला सुरुवात केली. याला भीतीचं राजकारण म्हणा, दबावाचं म्हणा, मैत्री म्हणा किंवा निव्वळ टाइमपास म्हणा, पण सोन्याची कोंबडी असलेली मुंबई महापालिका टार्गेट घेऊन हे सगळं सुरू झालंय. राज्यात सेना भाजपनं वेगवेगळे पाठ मांडल्यावर महापालिकेत शिवसेनेला एकाकी पाडायची खेळी भाजपनं आधीच सुरू केली. डेंग्यूच्या मुद्द्यावर महापालिकेत भाजपनं मनसे बरोबर सभात्याग केला आणि दुसऱ्याच दिवशी आशिष शेलार कृष्णकुंजवर पोचले. याला राजकीय योगायोगच म्हणावा लागेल. महापालिकेची या 3 पक्षांची गणितं मांडली तर शिवसेना 75, भाजप 31, मनसे 27 असं संख्याबळ आहे. त्यामुळे 27 नगरसेवक मिरवणाऱ्या राज ठाकरेंना त्यांची वट कायम ठेवायची आणि शिवसेना माझ्याकडं मदत मागायला कशी येईल याचेच मनसुबे ते रचत असतील. हे सगळं झालं राजकारणाचं. पण या सगळ्यामध्ये भरडला जाणारा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे कार्यकर्ता. विधानसभा निवडणुकीआधी एकमेकांची साल्टी काढणारे अचानक एकमेकांची गळाभेट घेतात. हे कार्यकर्त्यानं कसं पचवायचं? जेव्हा कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येनं तुम्हाला भेटायला येतात, त्या शेकडो कार्यकर्त्यांना जेमतेम तासाभराचा वेळ देत राजसाहेब भेट आटोपती घेतात. त्याच राजसाहेबांनी आशिष शेलारांची चर्चा करण्यासाठी 1.25 तास वेळ काढला.
मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकरांना अर्धा तास वेळ दिला. त्यांची भेट घेताना मात्र राज ठाकरेंचा चेहरा गुलाबाच्या ताटव्यासारखा फुलला होता. प्रश्न विचारले की राजकारण वेगळं आणि मैत्री वेगळी अशी सोयीस्कर उत्तरं द्यायची. कलावंतांचा फौज फाटा बाळगून त्यांच्यात रमायचं आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली की रुसून बसायचं. हा कुठला न्याय? मग नाराज मनसेचे नेते भाजपच्या नेत्यांना भेटत असतील तर त्यात चूक काय? या सगळ्याचा हिशेब मांडायचा झाला तर एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स. कारण पुढच्या काळात महापालिका निवडणुकीचं वातावरण तापवण्यासाठी अशा अनपेक्षित भेटीगाठी होतच राहणार. तेव्हा सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनो आत्ताच मन घट्ट करा आणि राजकारणातला हा टाइमपास ओळखायला शिका. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. या विशेष बातमीपत्रामध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.